नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. रोयाक्षा फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज रोयाक्षा फॅशनमध्ये स्वामी वस्त्राचं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखविणार आहे. तरी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तरी स्वामी वस्त्राचं जे शालचं माप असतं ते उंचीला 9 इंच आणि रुंदीला 6 इंच मी माझ्या स्वामींच्या मूर्तीच्या अंदाजे मापाने घेतले. तुम्ही तुमच्या मूर्तीच्या अंदाजे मापाने ते घेऊ शकता. म्हणजे तुमची मूर्ती जर लहान असेल तर तुमच्या स्वामींच्या जी शाल असते त्याचं साईज कमी घ्या. रुंदीमधून ते फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आणि परत ते फोल्ड करायचं, म्हणजे त्याची एक सरळ साईज येईल. त्या चारी बाजूनी फोल्ड करून तुम्ही शिलाई मारून घ्या आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर लेस लावू शकता. तुम्हाला आवडेल ती लेस लावू शकता. स्वामींचं वस्त्र शिवण्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही सिल्क कापड किंवा वेल्वेट कापड वापरा. ते खूप छान दिसतं, स्वामींच्या मूर्तीवर खूप उठावदार दिसतं. मी चारी बाजूनी त्याला फिनिशिंग देऊन घेतले. आता मी त्याच्यावर सिल्वर कलरची लेस लावणार आहे. चारी बाजूनी सिल्वर कलरची लेस लावणार आहे. अशा प्रकारे माझा शेला म्हणजे शाल स्वामींची तयार आहे. तर आता आपण स्वामींची गादी म्हणजे ज्या साईडला 2 कुशन असतात त्या पाहणार आहोत. त्यांना आधी आपण दोन्ही साईडनी नेफा म्हणजे नॉट घालण्यासाठी दोन्ही साईडनी थोडं थोडं जसं आपण नॉटसाठी नेफा सोडतो तसा नेफा सोडलाय आणि त्यातून आपण नॉट घालून घेणार आहोत. त्यासाठी मी सिल्वरचे 2 नॉट घेतलेत आणि ते मी त्यातून पिनने घालून घेणार आहे. आणि त्याला फोल्ड करून शिलाई मारून घेणार आहे आणि परत ते फोल्ड करून त्याला फिनिशिंग देणार आहे. अशा प्रकारे मी दोन्ही कुशन घेतलेत आणि त्यामध्ये आता मी माझ्याकडे जे फॅब्रिक जे कटिंग मधून उरले ते मी त्यात घालून घेणार आहे. आपल्याकडे जर काही कापूस वगैरे असेल ते सुद्धा तुम्ही घालू शकता. व्यवस्थित टाईट होईल कुशन असं त्यात तुम्ही तुमच्याकडे जर कापूस असेल किंवा मी जसं फॅब्रिक घालते तसं घालून घ्या, म्हणजे ते खूप छान आणि उठावदार दिसले पाहिजे साईडला ठेवल्यानंतर. त्यासाठी तुम्ही पाहू शकता माझे दोन्ही कुशन म्हणजे जे लोड असतात गाद्या त्या तयार आहेत. आणि आता आपण टोपी म्हणजे स्वामींचा मुकुट पाहणार आहोत. त्यासाठी मी अंदाजे फॅब्रिक वापरले. त्याला फोल्ड करून परत तशीच फिनिशिंगची शिलाई दिली आहे आणि त्याला लेस लावून घेतली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओ. मी मूर्ती पाहून अंदाजे 1 इंच रुंदी आणि 5 इंच लांबी असं फॅब्रिक घेतलं आणि ते एकमेकावर ठेवून म्हणजे तिरपं ठेवून त्याच्यावर शिलाई मारून घेतली आणि अशा प्रकारे माझा मुकुट मी तयार केला. मी आता स्वामी वस्त्राला थोडं डेकोरेट करेन. त्यासाठी मी हे बीट्स घेतले आहेत जे मी आता माझ्या टोपीवर लावते, म्हणजेच मुकुटावर लावते, जे खूप छान उठावदार
असं दिसतं मूर्तीवर. खूप छान आहेत बीट्स दिसायला आणि ते सिल्वरला खूप छान मॅच होत आहेत. तुम्हीही असं काहीतरी वेगळं करून पाहू शकता. त्याचप्रकारे मी कुशनला म्हणजे ज्या लोड आहेत, गाद्या आहेत साईडच्या, त्यांच्यावर सुद्धा हे बीट्स लावून घेणार आहे. पूर्ण राऊंड असं मी ते बीट्स लावून घेतलेत कुशनवर. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कुशन, टोपी म्हणजे मुकुट आणि शेला किती छान तुम्ही सुद्धा घरच्या घरी स्वामी वस्त्र तयार करू शकता. आणि जर कोणाला स्वामी वस्त्र हवं असेल तर नक्की रोयाक्षा फॅशन स्टिचला कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ खूप शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.